पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. ओ नाही बाई तुम्ही खेळा. आता पुढचं काहीतरी खेळूया. अगं जरा मग पाणी पी जा की जा. नाही राहू दे. हिरवा लिंबू गार ग, हिरवा लिंबू गार ग, हिरवा लिंबू गार ग, हिरवा लिंबू. होता का गौराई जागवाय कोण नाही घरामध्ये म्हणून तुम्ही बोललासा. मी आपलं सहजच बोलले की झाला. खरं तिने तुमच्यासाठी आणि या घरासाठी ह्यो समजा घाट घातला बघा. जीव माझा सुकून गेला आला नाही रामगड. होता का अहो तुम्ही समजते तशी वाईट नाही आहे जिजा. होय ग मग तिने माझ्या रानासंगट वैर का धरले. अहो हे समजा खेळीमेळीचा वैर आहे असं समजा. आणि त्यांचं ते दोघं बघून घेतील की तुम्ही कशा पायी उगाच टेन्शन घेतायसा. आता घरामध्ये जिजामुळे ह्यो समजा सण साजरा व्हायला लागलाय. हे चांगलं आहे की नाही. पोरगी तशी चांगली आहे पर जरा आगाऊपणानं बोलते. अहो तेवढं चालायचं की म्हणजे छान खेळायला ना समजा. जीव माझा सुकून गेला आला नाही रामगड. जीव माझा सुकून गेला आला नाही रामगड. जीव माझा सुकून गेला आला नाही रामगड. रमरदा रमरदा रमरदा. तर माझ्या पपिप भावांनो आज या ठिकाणी आपण ह्या मेणबत्त्या पेटवून जगातल्या नवरे लोकांनी त्रास देणाऱ्या जुलमी बायकांचा निषेध करायचा आहे. मेणबत्त्या पेटवून. अरे उचल की मर्दा फोन. अरे सच्या काय माहितीये काय तशी फॅशन आली अलीकडं. म्हणजे आज आपण मेणबत्त्या पेटवायच्या आणि उद्याच्याला आपण काय करायचं. उद्याच्याला आपण काळ्या रिबीने अशा हातावर बांधायच्या आणि फिरायचं. लक्षात आलं काय तुझ्या. चल 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 चल. बरकत इथं राष्ट्रीय अध्यक्ष काहीतरी बोलायलात ना. तुझ्या फोनचं नरडावळ की. पप्प्या जर थांब राणाचा फोन आहे. मग बोल बोल. बोल की राणा. अरे काय मर्दा एवढा टाइम लागतोय फोन उचलायला. कुठेस तू. अरे ते पप्पीच्या मीटिंग लावले ना. पपीप. हा ते आपलं पत्नी पीडित पती संघटना. बोल की काय काम होतं. अरे मर्दा या बायकांनी की नाही घरात घुसून धुमशन मांडलाय बघ. अरे गाण्याने पार कान किर करून टाकलेत माझं. अरे लई नको नको वाटायला लागले मला. बायका कोण बायका रे. अरे कोण काय आपल्या गावातल्या बायका आणि त्या समद्यांची मोर किती जिजा. ऐक की मर्दा खरं सांगतोय रे मला नको नको वाटायला लागले. आता काहीतरी कर. हा 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 राणा तू एक काम कर. मेणबत्ती पेटव आणि निषेध कर. आम्ही बी इथं तेच करावं लागलोय बघ. मेणबत्ती. ये बाबा इकडे मला जीव नकोसा झालाय. तू मेणबत्त्या पेटवायला काय सांगतोयस मला. ते मला काय माहित नाही. तू काहीतरी कर मर्दा माझ्यावर लय जुलूम व्हायला लागलेत बघ. बरोबर थांब आम्ही त्या पप्पीच्या मीटिंग मध्ये जायचं. काय तर ठरवतो आणि तुला फोन करतो. हा अरे फोन ठेव काय. अरे काहीतरी कर की मर्दा. अरे तू फोन तरी ठेव त्याशिवाय कसं ठरवणार. बरं ठेव फोन. होय की हे बी बरोबर आहे. बरोबर जे काय करायचं ते लवकर कर काय. हा चल ठेवतो. सरपंच नात्याने विचारतोय काय झालं. हा अरे राणाव लय जुलूम व्हायला लागलाय. काय कोणाची हिंमत. अरे गावातल्या सगळ्या बायका आल्यात आणि गाणं म्हणून म्हणून राणाचं कान पाक किर करून टाकल्यात. हेच हेच बायकांचा अत्याचार जुलूम याच्यावरच आपल्याला निषेध करायचा आहे. चला पेटवा पेटवा मेणबत्त्या. अरे मेणबत्त्या पेटवल्यानंतर पहिला राणाला या अत्याचारातून कसा बाहेर काढायचा ते आधी सांगा. राणानं काहीतरी करायला सांगितलंय. बायकांनी गाणं म्हणून म्हणून पाक धुमशान मांडले वाड्यात. सरपंच या नात्यानं मला काय वाटते हा की आपण बायकांचं गाणं बजावून बघायला जायला पाहिजे. काय हा म्हणजे
रानावरती जो काय अन्याय झालाय की नाही त्या अन्यायाचं निवारण करायला जायला पाहिजे सरपंच या नात्यानं. नाही नाही नाही, तशी आयडिया चांगली आहे. चांगले आहे ना? बरेच दिवसात गाणं बजावणं झालं नाही. ए नाही म्हणजे बरेच दिवसात गावात गाणं बजावणं झालं नाही. आता गाणं बजावणं व्हायला लागलंय आणि आपल्या रानाला त्रास व्हायला लागलाय, म्हणून आपण तिकडे जायलाच पाहिजे. वय वय चला. अरे मग चला जाऊया लवकर, जाऊन बघूया गाणं बजावणं. म्हणजे काय कसं होतंय ते जाऊन बघूया. हा आणि त्यांचं ते सगळं उद्ध्वस्त करून टाकूया आपण. रानाजावर अत्याचार म्हणजे लय झाला बायकांचा. बस आपण निषेध संकट घेऊनच जाऊया. चला. चला. गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मुरमी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंडुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माझे मन कामना पूर्ती जय देव जय देव. गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर ग गोरी गोरी
गवर ग गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर ग माझ्या वयाची ग माझ्या वयाची ग माझ्या वयाची ग माझ्या वयाची ग. अरे आपल्या गावातल्या बायकांमध्ये लय कला आहेत की. अरे पण इथे रानाला सोडवा आले ना बघ. हे बघ बरकत, सरपंच या नात्यानं गावकऱ्यांच्या कलागुणांना वाव देणं हे आपलं कर्तव्य आहे. अरे आपण कौतुक कराले का निषेध कराले त्या आधी ठरवा. हे पप्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी, माननीय परेश पाटील म्हणायचं. हो माननीय परेश पाटील, आधी निषेध करायचा का कौतुक करायचं? आधी कौतुकानं बघू, मग निषेध करू. कुलप सोन्याची ग पायातल्या साखळ्यांना कुलप सोन्याची ग कुलप सोन्याची ग गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर गोरी गोरी गवर ग गोरी गोरी गवर ग. लावला आंबा लावला चिंबा लावली मगर जाय ग लावला आंबा लावला चिंबा लावली मगर जाई ग. लाडकली की गौरबाई एवढं देऊन काय बघताय रे? कलागुण. काय म्हणता सासूबाई नाही काय म्हणता सासूबाई. बायकांच्या सणात तुमचं काय काम आहे रे? चला निघायचं अवघड का राणा अर्जंट बोलवले म्हणून आलोय आम्ही. आणि आत्ताच्या आत्ता घरला या म्हणला म्हणून आलो आम्ही. लय कावलाय तो, मनाला लवकरात लवकर घरला या. ए पप्प्या, तू जर परत आमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघितलास तर कोयत्यानं मान चिरीन तुझी. नाही ग गोदाक्का, मी सुधारलोय. सरपंच सांगा की. होय गोदाका, राणा अर्जंट बोलवले म्हणून आलोय, सांगितलं ना मग अशी. तोपर्यंत म्हणलं कलागुण बघावं. चला, चला. ए, वर खोलीत आहे राणा, थांबा. थांबा जरा. ए, जावा रे. चला. बघा 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 डोमकावळा बघून घ्या का समद्यांनी. चायनीज मिशीच्या मर्दा या की लवकर करा काय तर. अरे बाबा बरं झालं तुम्ही आला. बस 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 बस. हो सरपंच, बस बस बस. अरे बस की बरं बस. अरे अरे काय सांगू तुम्हाला, अरे पार वात आले रे मला. राणा काय रे गाणं बजावणं, पार कान किटलं मर्दा माझं. होय काय? होय. अरे माझं तर कान ना डोसका दोन फुटाची आल्या. राणा कसं काय खपून घेतोस रे तू? हे खाली हे करून सगळं हाकणे खिजवून चाललंय सगळे. अरे पण ते तुम्ही कलागुण म्हणला होता ना व? आपण कलागुण नाही, कल्ला कल्ला म्हणत होतो आपण, कळलं काय? हा. आणि राणा ती जिजा की नाही, जिजा वर येताना आम्ही ऐकलं तुला डोमकावळा म्हणत होती. होय. वय बस बस बस, आता काय नाही. आता डोसक माझं की नाही सटकलेलं आहे. आता हे घ्या, हे घे तुला नवी. अच्छा हा हे घे. बरं का, हे घे. सरपंच तुमचा कुठला कलर होता? हे घे. तुला हे घे. हे काय निषेध. असला कसला निषेध? इकडं मला सहन होईना झालंय आणि तुम्ही समजे मला मेणबत्ती दावायला येतोय. अरे बाप, मेणबत्ती पेटवायची आणि त्यांचं गाणी नाच बघत आपली सहनशक्ती वाढवत राहायचं. काय मंडळी? हा बरोबर. हा होय काय? राहू द्या. ती जिजा आहे की नाही, जिजा ती मला खुन्नस द्यायला, खुन्नस. आणि वर्ण मला काय म्हणली माहित आहे का? काय काय म्हणले काय? ते काय म्हटले राणा? ती मला म्हणली काय काय म्हटली? ते आपलं ते हा काय काय? आम्ही समद्या गवळणी आणि तू काना. हा अरे मर्दांनो, सच्चा पैलवान आहे मी, सच्चा पैलवान. बाईच्या वाराला बी थांबत नाही. हा आणि ती मला असं कसं म्हणली? तेच की. काय असं म्हणाली ती? मग अपमान अपमान केला राणादा तुझा. तुझा अपमान नाही राणादा, तुझा अपमान म्हणजे माझा अपमान.
माझा अपमान म्हणजे सगळ्या दौलतवाडीचा अपमान, आणि या सगळ्या दौलतवाडीचा अपमानाचा बदला आपण घ्यायचा आहे. अरे उठा उठा मर्दानो, उठा. आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा का नाही? उठा. सरपंच आहे ना, त्यांना तो कसा घ्यायचा हे बी सांगून टाका. ते सांगा. बदला कसा सांगायला घ्यायचा? सांगायला काय सांगायचं. म्हणजे बदला कसा घ्यायचा म्हणजे सांगतातच की. हा बघ, अपमानाचा बदला घ्यायला का नाही? ए काय मर्दाओ, सरपंच म्हणून सगळा भार माझ्यावरती टाकताय होय? अरे तुम्ही गावकरी मंडळी म्हणून तुमची काहीतरी जबाबदारी आहे का नाही? उद्या तुम्ही अरे काय आहो द्या, काय तरी सांगायचं मर्दा. अरे मी काय म्हणतोय, आपण त्या त्यांच्या घुमणाऱ्या कागडी फोन टाकले तर अजिबात फोडाफोडी करायची नाही सांगून ठेवतोय. मी काय म्हणतोय, त्यांच्यामध्ये जाऊ आणि आपण गणपती डान्स करू. बस. अरे अरे त्याच गाण्या बजवण्याचा मला ताप व्हायलाय आणि तू तेच करायला सांगतोस होय? मग आपण ह्या मेणबत्त्या घेऊन जाऊया, असा निषेध करूया आणि त्यांना करू दे त्यांचं नाच गाणं. होय काय? अरे इकडं माझं डोसकं गरम व्हायलाय आणि तुम्ही समजे मला नाही ते सांगायला. बस बस झाला आता. राणा, मी आता जातो आणि त्या जिजाला ठणकावून सांगतो की राणा आमचा लय भडकलाय, आता तुझं काही खरं नाही. काय? हा चल, येतोच मी. सोड की मरता. अरे गप बस बस. हे सच्चा बस खाली. अरे डोसकं गरम झाले म्हणल्यावरती जिजा थंड पाण्याची बाळी डोसक्यावरती, माहितीये तुला? राणाला विचार की कसा कुडकुड तुला विचार. सांग की रे, सांग की आता सांग. उगा आमच्या मालकांचं डोसकं गरम करू नको, नाही तर तुझं काय खरं नाही बघ, सांगून ठेवतो. घाबरली. काय राणा, त्या जिजानं तुझ्या डोसक्यावर पाण्याची बादली ओतली? अपमान, घोर अपमान. आणि राणादा, तुझा अपमान म्हणजे माझा अपमान, माझा अपमान म्हणजे सगळ्या दौलतवाडीचा अपमान. राणादा, अपमान का बदला घेना पडेगा. आग के बदले आग, हाथ के बदले हाथ, खून का बदला खून, गार पानी के बदले गार पाण्याची बादली. बरकत, तू गार पाण्याची बादली घेऊन ये. गार पाण्याची बादली त्या जिजाच्या डोसक्यावर ओतायचीस तू. मी का? हा, घाबरू नकोस. अरे दौलतवाडीची शान आहेस तू. दिल्लीच्या दर्जीतला हरवलेला वजीर पैलवान आहेस तू. अरे जगाच्या नकाशावर दौलतवाडीचं नाव करणारा इंटरनॅशनल पैलवान आहेस तू. फेड तू, आम्ही हायच माग. बरकत, जा तू बादली घेऊन ये. जा जा चल. अरे पण कशाला मी म्हणतोय? अरे जा म्हणून सांगते बादली घेऊन ये. जा. अरे नको, ऐक की राणा. अरे बिर काय नाही आता, त्या भडक डोक्याच्या बाईचं डोसकं गार केलंच पाहिजे. तू बादली आण रे. अरे नको. आण तू बादली. राणादा, एका सच्च्या पलवानाचा अपमान केल्यावरती काय होते कळू देतेस नाही. दौलतवाडीच्या अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे. मन घट्ट कर आणि होत बादली. तू भय म्हण. पक्कन हो. हा, आता बघूया, जेव्हा भिजल जिजा तेव्हा कशा कडाडतील इजा.